हाय फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मजेत ना? मी पण मजेत. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. ॲक्च्युली काल ना आमच्या सरांचा साखरपुडा होता. जे माझे बॉस आहेत, म्हणजे कंपनीचे ओनर आहेत, त्यांचा साखरपुडा होता. तर आम्ही त्यांच्या साखरपुड्याला गेलो होतो. खूप मजा आली. आणि काल मी ब्लॉग बनवणार होती, पण मी जाताना जो ब्लॉग बनवला त्याच्यात तिकडे गेल्यानंतर तिकडचं वातावरण बघून मला असं म्हणजे अ, बनवायचा होता व्लॉग, पण तिकडे गेलं तर माझा मोबाईल माझ्या मुलाच्या हातात असल्यामुळे मला काही तो व्लॉग पूर्ण करता आला नाही. तो तिथपर्यंतच अर्धवट राहिला. अ, ठीक आहे. होत राहतं असं कधीतरी. बट आज मी अ, एक गोष्ट केली आहे. ती मी बरेच वर्षानंतर ती गोष्ट केली आहे. म्हणजे आज मला खूप असं, म्हणजे आपण असतं ना एक लेडीजची एक ट्रॅडिशनल पद्धत असते, म्हणजे जसं की कानातले हवे, गळ्यातला हवं, हाताला नेलपेंट हवी किंवा पायात पंचन हवे. ठीक आहे, अशा गोष्टी असतात. तर त्यातलीच एक ही गोष्ट आहे. ओके. तर मी लग्नाच्या अगोदर कंटिन्यू काढायची सणावाराला. कुठे काही कार्यक्रम असेल त्या दिवशी, लग्न कार्यक्रमाला सगळ्याला ही गोष्ट मी काढायची. पण लग्न झालं माझं, त्याच्यानंतर माझी मुलीचा जन्म झाला, त्याच्यानंतर मी बरेच वर्ष ही गोष्ट काढलीही नव्हती. तर आज त्या गोष्टीचा मुहूर्त आला आणि ती गोष्ट मी सरांच्या एंगेजमेंटच्या अगोदर काढू शकले असते, पण तेवढं माझ्या डोक्यात आलं नाही ती गोष्ट करणं. तर आज त्या गोष्टीचा मुहूर्त आला आणि बघा, मी छान अशी आहे ना मेहंदी काढलेली आहे हातावर, आणि एवढी सुंदर दिसते ना मित्रांनो, तुम्हाला काय सांगू मी. आणि या मेहंदीचा कलर आहे ना, म्हणजे मी मेहंदी रात्रभर ठेवली नाही किंवा एक दिवस ठेवली नाहीये, फक्त 10 मिनिटं ठेवलेली आहे. या मेहंदीचा एवढा छान कलर आल्याने, आणि मेहंदी पण खूप छान काढलेली गेलेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे या मेहंदीचा. मला ही मेहंदी एवढी आवडलेली आहे ना. ॲक्च्युली बरेच वर्षानंतर, जवळजवळ माझी मुलगी आता 4थीला आहे, म्हणजे माझ्या मुलीला आता 10 वर्ष झालेत. तर तुम्ही विचार करू शकता, मी जवळजवळ 10 वर्षानंतर मेहंदी काढलेली आहे. माझा पण विश्वास बसत नाहीये. पण लिटरली सांगू की हे जे गोष्टी असतात ना, ज्या लेडीजच्या संदर्भात असतात, की हातावर सणासुदीला मेहंदी काढणं किंवा नटणं, कानातले, गळ्यातलं, ह्या गोष्टी आहेत ना, खूप प्रसन्न करतात मनाला. खूप म्हणजे खूप प्रसन्न करतात. आणि ह्या गोष्टी आपल्या परंपरेनुसार आलेल्या आहेत चालत. तर ह्या गोष्टी ज्या परंपरेनुसार चालत आलेल्या आहेत ना, त्या गोष्टी अशाच चालू राहाव्यात. आताचं जनरेशन कसं आहे माहिती आहे का तुम्हाला मित्रांनो, मैत्रिणींनो? आताच्या जनरेशनमधल्या मुली सहसा, काही काही मुलींना मेहंदी आवडत नाही काढणं, काही काही मुलींना साडी नेसणं आवडत नाही, किंवा आताचं जीन्स टॉपचा जमाना जो आलेला आहे, त्या जमान्यामध्ये काही काही मुलींना भरपूर बांगड्या आवडत नाही. एक काळ असा होता ना, की माझ्याच वेळेमध्ये मी खूप आतापर्यंत, म्हणजे मला सेकंड मुलगा आहे, तर मुलगा व्हायच्या अगोदरपर्यंत ना मी खूप बांगड्या घालायची, म्हणजे फुल फुल भरून, हात भरून बांगड्या घालायची. मला खूप आवडायचं. आता तर मी कमी केलेल्या आहेत त्या, कारण की मला सगळेजण बोलायचे की काय पूजा, तू गावडा सारखी राहतेस, किंवा ऑफिसमध्ये कोण एवढ्या बांगड्या घालतं. तर कारण की मी पहिल्या ऑफिसमध्ये पण खूप बांगड्या घालून जायच्या, त्याच्यामुळे टाईप करताना, काम करताना नेहमी त्याचा आवाज यायचा. तर मला सगळेजण बोलायचे, म्हणजे तू बांगड्या तरी काढून ठेव, म्हणजे त्या बांधून तरी ठेव, असा सीन व्हायचा. तर मी आता कमी केलंय. बट मला सांगायचं उद्दिष्ट असं आहे ना, की जो आमची आपली परंपरा आहे ना, बांगड्या घालणं, नटणं, मॅचिंग कानातले, डोक्याला टिकली, पायात पैंजण, हाताला मेहंदी, नेलपेंट, हे जे स्त्रीचं जे सौंदर्य आहे ना, ह्याच गोष्टी फिरून दिसतं. तर आणि हे जे परंपरेनुसार जे चालत आलंय ना, ते मला असं वाटतं की सगळ्यांनी फॉलो करा. ही परंपरा आहे ना, आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठे थांबू नये. भले आताचं जनरेशन आहे, जीन्स टॉपचं जनरेशन आहे, शॉर्ट स्कर्टचं जनरेशन आहे, वन पीसचं जनरेशन आहे, पण ह्या गोष्टी कुठे थांबू नये आणि थांबूही नका. हीच माझी सर्वांना विनंती आहे.